सर नमस्कार. जुन्नर पंचायत समितीवर प्रशासक आहे. सर्वसामान्य माणसाची कामं होत नाही, कारभार ढेपाळला आहे, अधिकारी खुर्चीवर झोपा काढतात, अशा प्रकारची टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी केलेली आहे. आपण जुन्नर तालुक्यातील एक कार्यक्षम अधिकारी आहात, काय सांगाल, वस्तुस्थिती काय? नमस्कार. मी जुन्नर पंचायत समितीचा पदभार घेऊन 5 महिने झालेले आहेत. ज्या दिवसापासून मी पदभार घेतलेला आहे त्या दिवसापासून माझी बारीक नजर प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर आहे. तरीही काही ग्रामस्थांचे, काही लाभार्थ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या काही जरी अडचणी होत असतील आणि एखादा अधिकारी ऐकत नसेल, एखादा कर्मचारी ऐकत नसेल, तर त्यांना माझी नम्र सूचना आहे की त्यांनी मला कधीही फोन करावा अथवा मला या ठिकाणी येऊन भेटावं. मी त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा नक्की 100% प्रयत्न करेल. यंदा उन्हाळा खूप कडक आहे. काही गावांमध्ये टँकर बंद झाले, काही ठिकाणची मागणी वाढते, टँकरचा पुरवठा व्हायला सर वेळ लागतोय. तुम्ही असं म्हणाले होते, फोन करा टँकर सुरू होईल. वस्तुस्थिती खरी आहे. परवाच नळावणे या ठिकाणावरून मला काही ग्रामस्थांचे, सन्मान्य सरपंचाचे फोन आले. वास्तविक पाहता मी दुसऱ्या दिवशी टँकर त्या ठिकाणी सुरू करणार होतो, परंतु मंगळवार दिनांक 29 रोजी माझी समन्वय सभा असल्यामुळं मला जिल्ह्याला जावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आल्यानंतर नळवण्याचा प्रस्ताव मी लगेच माननीय प्रांत साहेबांकडे याच्याकडे सादर केला. मंजुरीला 1 दिवस लागत होता, तरीही दिनांक 1 मेपासून आपण नळवणे या ठिकाणी टँकर सुरू केलेला आहे. वास्तविक पाहता सदरचा प्रस्ताव नळवणे ग्रामपंचायतीने माझ्याकडं 15 दिवसापूर्वी दिला होता, परंतु त्याला टेक्निकली काही सह्या राहिल्या होत्या, बराचसा फॉर्म अपूर्ण होता, त्यामुळं आम्ही त्याच दिवशी त्यांना परत केला होता. दरम्यानच्या काळात 8-10 दिवस त्यांच्याकडेच पेंडिंग राहिला होता. तरीही ही काही अडचण नाही, परंतु जरी असं काही झालं असेल तरी कृपया नागरिकांना विनंती आहे की पाणी टंचाई संदर्भात मला फोन करा, आपण नक्की याच्यातून मार्ग काढू. आता ज्या ज्या ठिकाणावरून फोन येत आहेत त्या ठिकाणी मी स्वतः कधी जाऊन येतो आहे. कालच कोपरे गावाचा मला फोन आला होता. आजच मी कोपरे ग्रामपंचायतीला भेट देऊन त्या ठिकाणच्या नागरिकांची, सदर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांची भेट घेऊन आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी पाण्याची जी काही अडचण होती की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला दुसरा टँकरही चालू करा. आपण टँकर चालू करतो, परंतु लोकसंख्येची त्याच्यामध्ये मर्यादा आहे. लोकसंख्येच्या मर्यादेमुळंच कधीकधी आपल्याला बंधने येतात, परंतु त्या ठिकाणी मी मार्ग काढलेला आहे आणि उद्यापासूनच दुसरा टँकरही त्या ठिकाणी सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. सर, आता किती गावांमध्ये टँकर सुरू आहे? टँकरची संख्या किती आहे? आता आपल्याकडं 13 टँकर सुरू आहेत आणि मला वाटते जवळजवळ 10 ते 11 गावांना आपण आता पाणी पुरवठा करतो. महत्त्वाची गावं, त्यामध्ये महत्त्वाचं जे गाव आहे कोपरे, मांडवे आणि अजून बुळुंचवाडी, खैरे खटकाळे, नळावणे, त्याच शिंदेवाडी, त्याचप्रमाणे चावंड, इकडं सुकाळवेडे आणि आंबे या ठिकाणी आपले टँकर सुरू आहेत. काय प्रस्ताव मागणीचे वगैरे काय वाढतात वगैरे असं काय? सकाळीच 1-2 ग्रामपंचायतची लोक माझ्याकडे आली होती. म्हणजे उदाहरणार्थ आपण तांबे या गावाला आपण यापूर्वी काही टँकर दिलेला नव्हता, तर त्या गावच्या सरपंच सकाळीच येऊन गेल्यात की साहेब, आमच्याकडे अर्धा दिवस पुरेल एवढंच पाणी आहे, आम्हालाही टँकरची आवश्यकता भासणार आहे. सदर सरपंच महोदयांना मी लगेच त्या डिपार्टमेंटच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे काही प्रस्ताव आहेत ते प्रस्तावाची एक कॉपी घेऊन आम्हाला परिपूर्ण प्रस्ताव द्या. आपण जसे प्रस्ताव येतील त्या ठिकाणी नक्कीच टँकरची व्यवस्था करण्याची प्रयत्न करू. सर, पठारावरील काही वाडेवस्ती असे आहेत की 10-15 दिवसांनी तिथे जनावरांना सुद्धा प्यायला टँकरची उपलब्धता करावी लागणार आहे. ते नेमकी पॉलिसी कशी असणार आहे?
जे काय जनावरांना जसं आपण माणसांना पाणी देण्याची आपली जबाबदारी आहे, तशी जनावरही देणं ही आपली बंधनकारक आहे. माझी ज्या ठिकाणी वाड्या वस्त्यांना अडीअडचणी आहेत त्या ग्रामपंचायत सरपंच, त्या ठिकाणची बॉडी असेल, त्या ठिकाणचा ग्रामपंचायत अधिकारी असेल, तलाठी असेल, सर्कल असेल, यांना सूचना आहे की ज्या ठिकाणी जनावरांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल त्याचे विहित मुदत नमुन्यातले प्रस्ताव तुम्ही त्वरित सादर करा. 8 दिवस अगोदर सादर करा, म्हणजे मंजुरीला वेळ लागणार नाही आणि आपल्याला त्या लोकांना सेवा वेळेत देण्याची आपण व्यवस्था करू. सध्या आपण टँकरने जो पाणी पुरवठा करतो साधारण मानसी किती लिटर? प्रत्येक माणसाला आपण किमान 20 लिटर पाणी देतो. परंतु होतंय कसं की कोणीही असू द्या, आपल्याला साठवून ठेवण्याची प्रत्येकाला सवय आहे, त्यामुळं थोडं इकडं तिकडं होतंय. परंतु असू द्या, काय पाणी काही कोणी वाया घालवणार नाही. आजचं उद्यावर ते त्यांना उपयोग होणार आहे. त्यामुळं आपण लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी देतोय. जरी जनावरांची संख्या वाढली तर त्या प्रमाणात जर आपण पाणी दिलं तर मला वाटत नाही की आपल्याला पिण्याच्या पाण्याचा किंवा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल.